नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही नवरदेवाच्या वेशात लग्नासाठी पोहोचले आहात. घरात आनंदाचं वातावरण आहे. आई वडिलांच्या डोळ्यात स्वप्न आहेत. नातेवाईक जमले आहेत. मिठाई वाटली जात आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. पण अचानक तुम्हाला समजतं की मंडपात नवरीच आलेली नाही आणि काही वेळानंतर जे सत्य समोर येतं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मध्य प्रदेशातील देवास येथे घडलेली ही घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. तब्बल 42 तरुण लग्नासाठी सजून धजून मंडपात पोहोचले होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की इंदूरमधील अनाथ आश्रमातील मुलींसोबत त्यांची सामूहिक लग्न लावली जाणार आहेत. मुलींचे फोटो दाखवले गेले. लग्नाची तारीख ठरवली गेली. कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यात आला आणि प्रत्येक कुटुंबाकडून 15,000 ते 25,000 रुपये घेतले गेले. लग्नाचा दिवस उजाडला. सर्व नवरदेव आपल्या कुटुंबियांसह ठरवल्या ठिकाणी पोहोचले. प्रत्येकाच्या मनात उत्साह होता. काहींनी नवीन कपडे घेतले होते. काहींनी नातेवाईकांना दूरवरून बोलावलं होतं. काहींनी तर कर्ज काढून लग्नाची तयारी केली होती. पण वेळ जात होती आणि नवऱ्या येतच नव्हत्या. आयोजक वारंवार सांगत होते की थोड्याच वेळात नवऱ्या येतील. मात्र तासामागून तास गेले तरी एकही नवरी आली नाही. शेवटी सर्वांसमोर धक्कादायक सत्य समोर आलं. हा संपूर्ण प्रकार एक मोठं लग्न घोटाळा होता. दाखवण्यात आलेले फोटो सोशल मीडियावरून घेतले होते. लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली होती. ज्यांना आयुष्याचा जोडीदार मिळणार असल्याची आशा दाखवली गेली होती त्यांच्याकडूनच पैसे उकळण्यात आले होते. मित्रांनो, ही फक्त पैशाची फसवणूक नाहीये. हा लोकांच्या भावना, स्वप्न आणि विश्वास यांच्यावर झालेला हल्ला आहे. आपल्या समाजात लग्नाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. अनेक कुटुंब आपल्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून चिंतेत असतात. अनेक तरुण योग्य जोडीदाराच्या शोधात असतात आणि अशा भावनिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक फसवणुकीचा व्यवसाय उभा करतात. या संपूर्ण प्रकरणात 3 गोष्टी स्पष्टपणे दिसतात. पहिली म्हणजे लोकांची गरज ओळखण्यात आली. दुसरी म्हणजे खोटा विश्वास निर्माण करण्यात आला आणि तिसरी म्हणजे त्या विश्वासाचा फायदा घेऊन पैसे उकळण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेतून प्रत्येकाने एक महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे. लग्नासारख्या मोठ्या निर्णयांमध्ये फक्त फोटो, फोन कॉल किंवा कोणत्याही मध्यस्थाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष भेट, कुटुंबाची पडताळणी असेल, ओळखपत्रांची खात्री आणि आर्थिक व्यवहाराचा पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे. विचार करा, त्या 42 नवरदेवांची मनस्थिती काय झाली असेल. ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यात आनंद असायला हवा होता त्याच दिवशी त्यांना अपमान, दुःख, फसवणुकीचा सामना करावा लागला. हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असायला हवा होता, पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्कापैकी एक ठरला. तुमच्या मते अशा प्रकारच्या लग्न फसवणूक करणाऱ्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.